पंचदंडी देशमुख शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये यंदा युवा फिल्म्स मेकर्सचा जल्लोष पाहायला मिळणार आहे। शनिवार 27 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता प्रमिलाताई ओक हॉल गांधी रोड अकोला येथे स्वर्गीय डॅडी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त डॅडी देशमुख शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय। नॅशनल अवॉर्ड आहे त्याला आणि या वर्षी त्यांची रुबाब नावाची फिल्म आहे, मराठी मोठी फिल्म, ती झी रिलीज करते आहे 4 फेब्रुवारीला ती फिल्म येत आहे 6 फेब्रुवारीला। तर त्या करायचं आणि परत अकोल्यातले पण काही असे ग्रुप्स आहेत तुम्हालाही ठाऊक आहे की खूप सुंदर फिल्म्स करतात, फिल्ममध्ये खूप छान काम करतात। त्यातले एक इमॅजिनियर्स नावाचा एक ग्रुप आहे, तर तो आहे आणि एक आपल्या यूट्यूबला एक लेकिन नावाची फिल्म एका ग्रुपने तयार केली आहे, ब्रेकर्स नावाच्या ग्रुपनी। तर या नवोदित टीम ज्या आहे त्या खूप सिनेमासाठी झटपडत आहेत, काहीतरी करत आहेत। अवॉर्ड डॅडी देशमुख शॉर्ट फिल्म ॲप्रिसिएशन अवॉर्ड्स आम्ही यावर्षी सुरू केलेले आहेत। माननीय प्रशांत सर यांच्या संकल्पनेतून हा विचार आलेला आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना विदर्भात दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीची पायाभरणी करणारे स्वर्गीय डॅडी देशमुख यांचा देवकीनंदन गोपाला हा चित्रपट देश विदेशात पोहोचला होता। तसेच प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचा पहिला चित्रपट राघू मैना यांची निर्मितीही डॅडी देशमुख यांनीच केली होती। त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी हा फेस्टिवल आयोजित केला जातो। माननीय प्रशांत देशमुख यांच्या संकल्पनेतून आणि स्वर्गीय तुकाराम भाऊ बिडकर यांच्या मार्गदर्शनातून साकारलेला हा फेस्टिवल आज जागतिक स्तरावर पोहोचला आहे। देशविदेशातून हजारो शॉर्ट फिल्म्स दरवर्षी या महोत्सवात सहभागी होतात। यंदाच्या फेस्टिवलचे विशेष आकर्षण म्हणजे बॉलिवूडमधील नव्या दमाच्या कलाकारांचा आणि युवा दिग्दर्शकांचा सहभाग। विदर्भातील सुप्रसिद्ध पटकथाकार व संवाद लेखिका मनीषा कोरडे, कान्स फेस्टिवलमध्ये नाव झळकवणाऱ्या अकोल्याचा युवा फिल्म मेकर साहिल इंगळे आणि 2019 सालचा फेस्टिवलचा प्रथम विजेता सांगलीचा दिग्दर्शक शेखर रणखांबे यांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे। शेखर रणखांबे यांच्या रेखा या लघुपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला असून 6 फेब्रुवारीला त्यांचा रुबाब हा मोठा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे। यंदा अकोल्यातील सुप्रसिद्ध चित्रकार सतीश पिंपळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। तसेच यावर्षी ॲप्रिशिएशन अवॉर्डची सुरुवात करण्यात येत असून फिल्म मेकिंग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या टीम्सचा सन्मान केला जाणार आहे। कार्यक्रमाचं उद्घाटन खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते होणार असून यावर्षी सुमारे 1100 फिल्म्स प्राप्त झाल्या असून त्यातून 15 उत्कृष्ट फिल्म्सचे स्क्रीनिंग होणार आहे। या फेस्टिवलला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन फेस्टिवलचे दिग्दर्शक डॉक्टर राजेश देशमुख आणि आयोजकांनी केलं आहे। जन अभियान न्यूज मराठी अकोला प्रतिनिधी MJ गौरवे।